नमस्कार मित्र हो, आर्टिक एज्युकेशन मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण बघत आहोत की येणाऱ्या काही कालावधीमध्ये किंवा एखाद्या महिन्यानंतर लगेच महाराष्ट्रामधील SIR सुरू होणार आहे. परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून या आपल्या मोबाईल ऍप मध्ये आपल्याला BLO ऍप मध्ये काही गोष्टी आणि अपडेट काही गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामधून आपल्याला काही गोष्टीचे काम करायचे आहेत. तर आपण यामध्ये बघू शकता की आपल्या BLO ऍप मध्ये काम करत असताना आपल्याला खाली काही ऑप्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात खाली जर बघितलं तर मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR हा मागचा जो डाटा आहे तर तो प्रिव्हियसचा SIR जो होता आपला 2002 चा, तर तो आपल्याला आजच्या या मतदार यादीमध्ये आपल्याला ह्या मतदारांना मॅपिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकदम लोड येणार नाही. अनेक राज्याचा आपण परिस्थिती बघितली, त्यांना ऐन वेळेला सूचना देण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी अपडेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बऱ्याचशा अशा त्या ठिकाणी अडचणी आल्या. तर या ठिकाणी आपण हे काम करत असताना आपल्याला या अडचणी आणि त्याला मिळणारा जो टाइम याचा जर विचार केला तर आपल्याला तेव्हा टाइम मिळत नाही. किंवा आहोत की आपल्याला हे ऍप मध्ये काम करत असताना आपल्याला काही अडचणी येऊ नयेत आणि या अडचणी येण्यापेक्षा आपण सुरुवातीला पूर्वतयारी म्हणून काही गोष्टीची तयारी करणं आवश्यक आहे. तर त्या संदर्भाचा हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना SIR मध्ये मॅपिंग करताना काही गोष्टीचा नक्कीच उपयोग होणार आहे. प्रत्येकाच्या असेंब्लीचा वेगवेगळा डाटा असू शकतो, पण मॅपिंगची प्रोसिजर एकच आहे. या ठिकाणी आपण आता खाली आपण ज्या ठिकाणी बघतोय की आपल्याला मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR या ठिकाणी आपण याला क्लिक करणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, या ठिकाणी जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अपडेट तुम्हाला या माध्यमातून येत जाईल. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, हा डाटा ज्या वेळेस मॅपिंग करत आहोत आपण, याच्या अगोदरची काय पूर्वतयारी करायची, या लोकांना मॅच डाटा करण्यासाठी आपली कच्चं काम कसं करता येईल, त्याची एक्सेल शीट मध्ये कसे काम करता येईल किंवा ते नावं कशी कॉपी करून आपल्याला एक डाटा बनवता येईल, जेणेकरून मॅपिंग करताना आपल्याला प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीचं नाव, त्याचा नातेवाईकाचं दुसऱ्या अनुक्रमांकाला असलेलं नाव, हे काम करत असताना खूप आपला वेळ जातो. तर त्याच्यासाठी अगोदर एक दिवसाचा जर वेळ दिला तर तुमचं नंतर मॅपिंग खूप फास्ट होणार आहे. या ठिकाणी आता आपल्याला मॅपिंग कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या अगोदर आम्ही जो डाटा बनवलेला आहे, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्हाला या पद्धतीचा डाटा होता. यामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी डाटा तो फॅच करून घेतला आणि याच्यामध्ये जे काही मतदार याद्या आहेत रनिंगच्या, तर त्यांचा या ठिकाणी आम्हाला डाटा दिला होता की 35 पेक्षा वय जास्त असणाऱ्याचं. परंतु आम्ही यालाच या ठिकाणी या डाटाला आम्ही कॉपी करून घेतलं आणि त्याच्यानंतर आमची एक अशी एक वेबसाईट बनवली की जेणेकरून आपल्याला वेबसाईट बनण्यापेक्षा एक्सेल शीट बनवली आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचा तो त्या फॉर्मॅटमध्ये डाटा कॉपी करून घेतला, जेणेकरून आम्हाला आता काम करायला सोपं जाईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्ही बघू शकता 2002 चे SIR यादीमधील ते नाव, आजच्या यादीमध्ये पण तेच नाव आहेत. त्याच्यामध्ये काही बदल झालेले नाही. थोडाफार नावामध्ये दुरुस्ती असेल तर तो थोडाफार करेक्शन असू शकतं. याच्यानंतर त्या काळातलं त्यांचं मतदानाची यादीचा नंबर, यानंतर मतदान यादीतला अनुक्रमांक, मतदान ओळखपत्र क्रमांक, त्यानंतर त्या SIR मधला 2002 च्या नंतर आपला आता सध्याच्या कंडिशनचा भाग क्रमांक आणि त्यानंतर मतदान यादी क्रमांक आणि आता सध्याचा इपिक नंबर, या गोष्टीचा आम्ही असा ताळमेळ लावलेला आहे, जेणेकरून आपल्याला आता ही SIR ची जी प्रक्रिया आहे तर याच्यामध्ये मॅपिंगला जी सुरुवात झालेली आहे, तर त्याची सुरुवात करते वेळेस तुम्हाला आता हे सुरुवातीला 1 नंबरचा जो मतदार आहे, तर या ठिकाणी मी त्या मतदाराची मॅपिंग तुम्हाला करून आपल्या ऍप वर दाखवतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शंका क्लिअर होतील. आता यामध्ये BLO ऍप आपण ओपन करूया. ऍप ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपल्याला मॅपिंग ऑफ इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये आपण मॅप इलेक्ट्रॉन विथ प्रिव्हियस SIR सोबत या ठिकाणी तुम्हाला यादी या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आम्ही जो डाटा बनवलेला आहे तर त्या डाटाच्या अनुषंगाने या ठिकाणी आता एक क्रमांकाचं जे नाव आहे तर ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी मी सरळ सरळ हे नाव टाईप करतो, जेणेकरून आपल्याला सेम ऍज इट इज स्पेलिंग जर टाकली तर या ठिकाणी तुम्हाला आता नाव दिसत आहे बघा. तर हे नाव आणि हे नाव मॅच झालेलं आहे. यामध्ये आता त्यांचं या इपिक नंबर हा आहे मागच्या यादीतला, परंतु मागची यादी 210 क्रमांकाची आहे.
आणि चालू यादी 93 क्रमांकाची आहे. आणि त्याच्यानंतर हा यादीतील क्रमांक 305 आहे आणि त्या यादीतला 1 नंबरचा होता. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये बघा 305 नंबरचं हे अनुक्रमांक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 305चं तुम्हाला इथं दिसत पण आहे यामध्ये. आणि मग या यादीमध्ये 305ला आता आपण मॅप इलेक्ट्रॉन म्हणून असं करणार आहोत. आता याला करत असताना सुरुवातीला महाराष्ट्र इनबिल्ड येणार आहे ऑलरेडी. त्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी आपलं जे आपण बघितलं होतं की जालन्यामध्ये हे गाव येतंय. तर या जालन्या जुन्या काळामध्ये 2002च्या यादीत हे जालन्याला कनेक्टेड गाव होतं विधानसभेला. तर मग या ठिकाणी आपण जालना या ठिकाणी करणार आहोत. आता याच्यामध्ये एवढे नाव आहेत हे नेमकं हे नाव कसे शोधायचे, काय करायचे, ती यादीच आपल्याला कामी येणार आहे. याच्यामध्ये 186 क्रमांक आहे दिलेला. तर हा 186 क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी बघा 186 आलेला आहे. तर आपण 186 ला डायरेक्ट क्लिक करून या ठिकाणी 186 जे आहे तर 186 ला आपण क्लिक करणार आहोत. आता सध्याचा पार्ट न करता लास्ट एसआयआरचा जो पार्ट होता तो आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 211. आपण या ठिकाणी आता 1 नंबर टाकलेला आहे. 1 नंबरचेच आहे 210 म्हणजेच SIR 2002 मधल्या यादीमधला नंबर. याला आपण सर्च म्हणणार आहोत. या ठिकाणी नाव आलेलं आहे आणि याला आपण आता यस करणार आहोत. यस केल्यानंतर रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणून या ठिकाणी नाव गेलेलं आहे. आता आपण हेच नाव जे मॅपिंग केलेलं आहे तर हे नाव जर केलं त्याच्यानंतर आपल्याला असं ग्रीन दिसतं आणि त्याच्यानंतर ॲड प्रोगेनी या ठिकाणी त्यांचे नातेवाईक जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी ॲड करता येऊ शकतात. त्यानंतर पुढील आपण वोटर घेऊया. हे बघा एक वोटर निवडलेलं आहे आपण. यांचं 2002च्या यादीमध्ये नाव आहे. यांना आपण मॅप करणार आहोत. मॅप केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की त्यांचा 2002च्या यादीमधला आपण भाग क्रमांक टाकणार म्हणजेच असेंब्ली टाकणार. त्यानंतर त्यांचा पार्ट नंबर टाकणार जसं आपण सुरुवातीला केलं तसं आणि त्यानंतर त्या यादीतील आपण 2002च्या यादीतील क्रमांक या ठिकाणी टाकणार आहोत. या ठिकाणी आलेलं आहे यस करणार आहोत. रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली. आता यांनाच आपण पुन्हाचे शेअर करणार आहोत, सर्च करणार आहोत. येते आता या ठिकाणी ॲड प्रोगेनी यांचे नातेवाईक आपण या ठिकाणी टाकणार आहोत. आता हे 2025च्या इलेक्ट्रोल रोलनुसार त्यांचं इपिक नंबर काय आहे त्या नातेवाईकाचा. आता या ठिकाणी ही त्यांची मुलगी आहे आणि तिचं आता यावेळेस नवीन नाव आलेलं आहे. या ठिकाणी आपण टाकणार आहोत. तर त्यांचं इपिक या ठिकाणी टाकणार आहोत आपण. हे बघा या ठिकाणी आलेलं आहे त्या मुलीचं नाव आणि मग या ठिकाणी आपण आता हे रिलेशन टाईप जे आहे तर ही डॉटर आहे, त्यांची मुलगी आहे आणि मुलीला आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत. प्रोगेनी ॲड सक्सेसफुली या ठिकाणी बघा या ठिकाणी आलेलं आहे. आता याच्यानंतर यांची आता पत्नी या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी त्यावेळेस होती त्याच्यामुळे त्यांना आपल्याला सेपरेट घेता येईल किंवा त्या SIR मध्ये असल्यामुळे आपल्याला त्याची अडचण येणार नाही. परंतु जे नवीन लग्न झालेल्या स्त्री असतील किंवा गावामधील सुना म्हणून आलेल्या असतील यांचं मात्र जर 2002च्या यादीमध्ये SIR मध्ये जर नाव नसेल तर त्यांना मात्र मागील त्यांच्या याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. आता यानंतर हे झालं. त्याच्या खालीच आपण आता पुढील त्यांची पत्नी आहे तर हे मॅप इलेक्टर म्हणून आहे. मॅप इलेक्टर म्हणून आपण त्यांना सेपरेट घेणार आहोत कारण की त्यांचा मागील यादीमध्ये ऑलरेडी SIR मध्ये नाव होतं. तर या ठिकाणी आता आपण त्यांना मॅप करून घेणार आहोत. यस आणि यांचं सुद्धा रेकॉर्ड मॅप झालेला आहे. म्हणजेच पती पत्नी सेपरेट होते, दोघांचे आपण मॅप केलं. परंतु मुलीचं वडिलांसोबतही आपण जोडू शकतो किंवा आईसोबतही. जर आईचं जर नाव असतं नुसतं त्यावेळेसचं वडील जर आज हयात नसते, नाव जर डिलीट झालेलं असतं तर आईसोबत जोडता आलं असतं किंवा दोघांपैकी जे कोणी असेल त्यांना आपल्याला ते जोडता येतं किंवा तुम्हाला कोणालाही एकाला एक संदर्भ देऊन त्या ठिकाणी तो परिवार तुम्ही जोडू शकता. जेणेकरून आता याच्या लक्षात आलं असेल तुमच्या की या नवीन यादीत नाव आहे
SIR मध्ये नाव नव्हतं. SIR मध्ये नाव नसल्यामुळं त्यांच्या वडिलाचं होतं, आईचं होतं किंवा आजोबाचं होतं किंवा आजीचं होतं, तर त्या ठिकाणाहून आपण त्या ठिकाणी नाव टाकू शकतो. आता याच्यामध्ये तुमचं एक लक्षात येईल पुन्हा की याच्यामध्ये आपण नातेवाईकाचं कसं कसं जोडणार, म्हणजे त्यांचे नातेवाईक कोणकोणते आपण जोडू शकतो. या ठिकाणी बघा, हे रिलेशन टाईपमध्ये बघा, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचा नातू, त्यांची नात, अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी रिलेशन टाकू शकतो. आणि या पद्धतीनं आपण नातू किंवा नातीचं टाकू शकतो किंवा मुलाचं किंवा मुलीचं नाव या ठिकाणी जोडू शकतो. नातू जर असेल तर मग आजोबाच्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी रिलेशन जोडता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला प्रोगेनी ॲड करू शकतो. याच्या पुढचा प्रकार म्हणजे, आता या ठिकाणी आपण बघितलं की 2002च्या यादीत नाव आहे नातेवाईकाचं, आजोबाचं किंवा आजीचं किंवा वडिलाचं आणि किंवा आईचं, मग आपण या ठिकाणी या मुलाला या ठिकाणी लगेच जोडता येतं. परंतु जर त्या ठिकाणी जर आता या मुलाचं नवीन या ठिकाणी नाव आहे आणि या यादीमध्ये त्यांचं कुणाचंच नाव नाही आहे, तर त्यांना मात्र मागील त्यांचे जे जिथं कुठं वडील आई वडील असतील तर त्यांचा SIR चा नंबर मात्र आपल्याला या ठिकाणी घेऊन त्यांना मॅप करता येऊ शकतो. परंतु त्यांचं आपल्याला त्या ठिकाणचं डिटेल मिळायला हवं. त्यांना आपण तशी मागणी करू शकतो किंवा ते तशी पुरावा सादर करतील आपल्याला की त्यांचं अगोदर 2002च्या यादीमध्ये कुठं नाव होतं किंवा आजीचं किंवा आजोबाचं किंवा वडिलाचं किंवा आईचं कुठं होतं. अशा पद्धतीनं आपण प्रोगेनी ॲड करू शकतो. अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.